सत्तेच्या खेळात सर्वात लवकर अयशस्वी कोण होतो? तो, जो दुसऱ्याच्या मागे धावतो. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला पकडण्यासाठी धावपळ करता, तेव्हा तुमची शक्ती खर्च होत असते आणि नियंत्रण समोरच्याच्या हातात जातं. पण जर तुम्ही शांत राहून समोरच्यालाच तुमच्याकडे यायला भाग पाडलं तर? सत्तेचा 8वा नियम तुम्हाला हीच कला शिकवेल. दुसऱ्याला आपल्याकडे येण्यास मजबूर करा. कारण जेव्हा समोरचा माणूस स्वतः चालून तुमच्याकडे येतो, तेव्हा तो आपली रणनीती सोडून तुमच्या क्षेत्रात पाऊल ठेवतो, जिथे नियंत्रण तुमचं असतं. एका शहरात आदित्य नावाचा एक रिअल इस्टेटचा व्यापारी होता. त्याला एका जमिनीचा तुकडा विकत घ्यायचा होता, ज्याचा मालक बबनराव नावाचा एक हट्टी माणूस होता. आदित्यने अनेकदा बबनरावांच्या घरी जाऊन विनंती केली, खूप पैसे देण्याचा पण प्रयत्न केला, पण बबनराव अजिबात ऐकत नव्हते. आदित्यला धावपळ करताना बघून बबनरावांचा अहंकार अधिकच वाढला. आदित्यने मग आपली रणनीती बदलली. त्याने बबनरावांच्या मागे जाणं पूर्णपणे बंद केलं. त्याऐवजी आदित्यने शहरात एक अफवा पसरवली की राज्य सरकार बबनरावांच्या जमिनी शेजारीच एक खूप मोठा कचरा डेपो प्रकल्प उभा करणार आहे आणि त्या प्रकल्पामुळे आजूबाजूच्या जमिनींच्या किमती कमी होणार आहेत. त्याने या अफवा पसरवण्यासाठी थोडे पैसे पण खर्च केले. बबनराव घाबरले. त्यांना वाटलं, आपली जमीन आता कवडीमोल होईल. काही दिवसातच जो माणूस आदित्यला भेटायला तयार नव्हता, तो स्वतः आदित्यच्या ऑफिसमध्ये फाईल्स घेऊन हजर झाला. आदित्य आपल्या खुर्चीवर शांतपणे बसून होता. नियंत्रण आता आदित्यकडे होतं. त्याने बबनरावांना कमी किमतीत जमीन विकायला भाग पाडलं. बबनराव आदित्यच्या जाळ्यात स्वतः चालत आले होते. असे का घडले? कारण सत्तेच्या खेळात जो प्रतिक्रिया देतो, तो कमकुवत असतो. जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या मागे धावता, तेव्हा तुम्ही त्यांना तुमच्यावर सत्ता गाजवण्याची संधी देता. पण जेव्हा समोरचा स्वतःहून तुमच्याकडे येतो, तेव्हा ते आपली ताकद आणि विचार करण्याची क्षमता गमावतात. समोरच्याला तुमच्या तालावर नाचवायचं असेल, तर त्यांना तुमच्या क्षेत्रापर्यंत ओढून आणा. आमिष असं असावं की समोरच्याला वाटलं पाहिजे की फायदा त्याचा आहे, पण प्रत्यक्षात विजय तुमचा असतो. मानवी मेंदूला लोभ आणि भीती या दोन गोष्टी चटकन विचलित करतात. जेव्हा तुम्ही एखाद्याला आमिष दाखवता, तेव्हा त्यांच्या मेंदूतील लॉजिकल भाग काम करणं बंद करतो आणि फक्त इमोशनल भाग सक्रिय होतो. अशावेळी माणूस घाईघाईत निर्णय घेतो आणि स्वतःहून तुमच्या नियंत्रणात येतो. याला रिॲक्टिव्ह सायकॉलॉजी म्हणतात. समोरच्याला रिॲक्ट करायला लावा, म्हणजे तुम्ही परिस्थितीचे मालक बनाल. तुम्ही तुमच्या आयुष्यात लोकांमागे धावून स्वतःची किंमत कमी करत आहात का? लक्षात ठेवा, हुशार शिकारी कधीच भक्ष्यामागे धावत नाही. तो फक्त सापळा रचून वाट बघतो. सत्तेच्या शिखरावर पोहोचायचं असेल, तर लोकांना तुमच्याकडे यायला भाग पाडा. पुढील भागात आपण सत्तेचा नवा नियम शिकणार आहोत, जो तुम्हाला वाद घालून नव्हे, तर कृतीने कसं जिंकायचं हे शिकवेल. विन थ्रू युअर ॲक्शन्स, नेव्हर थ्रू आर्ग्युमेंट. शब्दांच्या लढाईपेक्षा कृतीची ताकद मोठी कशी असते, हे शिकूयात पुढच्या भागात. या नियमाबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा.